राज्यातल्या महापालिका निवडणुकींसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे, पण अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी अवघे 4 तास मिळणार आहेत. त्यामुळे विविध शहरांमधल्या विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या काळजामध्ये धाकधूक वाढली आहे. कारण राज्यातल्या 29 पैकी अनेक महापालिकांमध्ये युती आणि आघाडीचं चित्र हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे काही ठिकाणी शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर होणार आहेत. साहजिकच त्या उमेदवारांची धावपळ होणार आहे. या उमेदवारांसोबतच अर्ज स्वीकारण्यापासून ते योग्य कागदपत्रांसह दाखल करून घेण्यापर्यंत महापालिका कर्मचाऱ्यांचा कस लागणार आहे. मुंबईत युतीच्या जागांचा तिढा हा अखेर सुटलाय. भाजप 137 जागा लढवणार आहे, तर शिवसेना 90 जागांवरती लढणार आहे. एबी फॉर्मचं वाटप हे सुरू होणार आहे. शिवसेनेकडून उमेदवारांना फॉर्मसाठी फोनद्वारे संपर्क केला जातोय. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाईची महायुती ही मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागा लढणार असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवारी वाटपावरून पक्षांतर्गत वाद पाहायला मिळतोय. अजित पवारांकडून मुंबईची जबाबदारी नवाब मलिकांवरती सोपवण्यात आली. मात्र मलिक यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीच्या निवडणूक निर्णय समितीमधील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. नवाब मलिकांनी एकाच समाजातील उमेदवारांना प्राधान्य देणं हे चुकीचं असल्याचं मत समितीमधील सदस्यांनी मांडलं. दरम्यान या वादामध्ये अखेर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी हस्तक्षेप केला. तटकरे आणि पटेलांच्या हस्तक्षेपानंतर राष्ट्रवादी उमेदवारांची यादी ही 135 वरून थेट 70 पेक्षा खाली आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटपाचा तिढा हा अखेर सुटलाय. महायुतीत निवडणूक लढवण्यावरती एकमत झालेलं असून कोणत्या प्रभागामध्ये कोणाचा उमेदवार असणार यावरून दोन्ही पक्षांचं एकमत झालंय. ठाण्यामध्ये शिवसेना 87 आणि भाजप 40 जागांवरती लढणार आहे. जागा वाटपासंदर्भामध्ये ठाण्यामध्ये आज भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जागांच्या फॉर्म्युल्यावरती दोन्ही पक्षांचं एकमत झालंय. तर मध्यरात्रीनंतर दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे. मुंबईनंतर ठाण्यात देखील मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही माहिती दिली आहे. तर ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं पानिपत करू असा इशारा अविनाश जाधवांनी दिलाय. सत्ताधाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ठाण्यामध्ये 16 तारखेला ठाकरे ब्रँडचा करिश्माच दिसणार असा विश्वास देखील अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. शिंदेंबरोबर जे गेले ते सगळे त्यांचे नेते होते. यांची उद्या युती तुटली तर सगळ्यात मोठा जर पानिपत ठाण्यात कोणाचा होईल तो शिंदेंचा होईल. तुम्ही ठाण्यातल्या विधानसभेला जे झालेलं मतदान आहे 3 पक्षांचं ते जर तुम्ही सगळीकडे पाहिलं आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रवादी जर ते एकत्र केलं तर यांना पडलेल्या मतापेक्षा प्रत्येक ठिकाणी 1,500-2,000 हजार मतं ही आम्हाला जास्तीच आहेत. आणि आता ठाकरे ब्रँडचा जो काही करिश्मा आहे तो तुम्हाला पाहायलाच मिळेल. तर ह्या सगळी गणितं पाहिलीत तरी आता जरी दुरून ते किती मोठं दिसत असेल तरी ठाणे महानगरपालिकेत 15 तारखेला 16 तारखेला येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. ठाण्यात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा ही पूर्णपणे फिसकटलेली असून काँग्रेसला डावलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. तर काँग्रेसनं आधी 35 नंतर 23 जागांची मागणी केली होती. मात्र मनसे, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जागा सोडायला नकार दिल्याचं चव्हाण म्हणाले. 3 लेखी प्रस्ताव देऊन देखील तोडगा न निघाल्यानं काँग्रेसनं स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यावेळेस त्यांना काँग्रेसच्या मतांची गरज होती. फार वाईट वाटतं आम्हाला, खेदाने सांगायचं. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी घाम गाळत होते, रक्त गाळत होते. त्यांना आमच्या मतांची गरज होती. आणि आज जेव्हा महापालिकेच्या निवडणुका आल्या तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ताकद नाही, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे पैसे नाही, अशी टिहाळणी किंवा अशा प्रकारची हे निर्माण झाली. ठाण्यात काँग्रेस कार्यालयात उमेदवारांना एबी फॉर्म देताना अंतर्गत वाद हा उफाळून आला. ठाणे नगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते. मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि इतर कमिटी निरीक्षक फॉर्म वाटप करताना कार्यालयाच्या आतमध्ये शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की झालेली आहे असा आरोप झाला.
भांडूप रेल्वे स्थानक इथं काल रात्री भीषण अपघात घडला. रात्री 9:30च्या दरम्यान रांगेमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावरती बस गेल्यामुळे 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 10 जण जखमी झालेले आहेत. जखमींना राजेवाडी आणि अग्रवाल रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलेलं असून चालकाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. BEST बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे. त्याच्यामध्ये जवळपास 13 जे पादचारी होते ते इंज्युअर्ड झाले. त्या 13 पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं. त्यातील 4 जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत. या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे. मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातासंदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं. राज्य सरकारमार्फत मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. राखी जाधवांचा पक्षप्रवेश होताच त्यांनी उमेदवारी दिल्यानं भाजप नेते प्रकाश मेहतांनी नाराजी व्यक्त केली. घाटकोपरमधल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप मेहतांनी केला आहे. मुंबईत भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप झाल्यानंतर नाराजीचा सूर आहे. वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते गजेंद्र धुमाळे हे नाराज आहेत. गजेंद्र धुमाळे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून वॉर्ड क्रमांक 200 मधून संदीप पानसांडे यांना तिकीट देण्यात आलंय. शिवडीमध्ये भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळते. वॉर्ड 205 मधून वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे निष्ठावंत नाराज आहेत. भाजपच्या जान्हवी राणे नाराज असून आज त्या अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार आहेत. जान्हवी राणे गेल्या 15 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना प्रभादेवीमध्ये उमेदवारी दिली आहे. प्रभादेवीतल्या वॉर्ड क्रमांक 194 मध्ये निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती ही निवडणूक लढवतील. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर हेच या वॉर्डमध्ये युतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वॉर्ड ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतिष्ठेचा केला जाण्याची चिन्ह आहेत. वॉर्ड क्रमांक 194 मधून मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी हे उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये हा वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यामुळे आता संतोष धुरी आणि मनसेचे कार्यकर्ते निशिकांत शिंदे यांच्यासाठी कशी मेहनत घेतात यावरती या वॉर्डचा निकाल हा अवलंबून आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील राजकीय नाट्य हे उफाळलेले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे हे जिल्हा प्रमुखांकडे पाठवलेले आहेत, तर उपशहर प्रमुख मनोज चौधरींनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे सेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदेंनी देखील पत्राद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती केली की माझी हकालपट्टी करा, निष्ठावंतांसाठी शिवसेना राहिली नाही, पैसेवाल्यांसाठी उमेदवारी देण्यात आली अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मला पक्षाकडून तशी संधी देण्याचं वचन देण्यात आलं होतं. तुला तुझा यावेळी योग्य तो मान सन्मान राखला जाईल. परंतु युती झाल्यामुळे कुठेतरी माझी निराशा होईल यात मला तिलमात्र शंका नाही. म्हणून मी आज माझ्या उपशहर प्रमुख या पदाचा राजीनामा आमचे पक्षाचे जिल्हा प्रमुख मान्य गोपालजी लांडगे साहेब यांना पाठवला आहे. डोंबिवलीतील बेकायदेशीर 65 इमारतींच्या बांधकाम प्रकरणामध्ये भाजपचे उमेदवार मंदार टावरे मोरक्या असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी केला आहे. रेरा घोटाळ्यातील आरोपीला भाजपनं तिकीट दिल्यानं रवी पाटील हे नाराज असून स्वतंत्र भूमिका घेण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये अनेक मातब्बरांची तिकीटही कापल्यानं नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे. दरम्यान आरोपांवरती मंदार टावरे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला असून प्रकरण हे शासन तपासेल असं सांगितलेलं आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीमध्ये आरपीआय आठवले गटाला भाजपनं विश्वासात न घेतल्यामुळे आरपीआयनं बंड केलेला आहे. जागा वाटपामध्ये सामावून न घेतल्यानं आरपीआयनं स्वबळाचा नारा दिलाय. नवी मुंबईमध्ये आरपीआय नेत्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी भेटून चर्चा केली असता कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये भाजपच्या बरोबर न जाता सर्व ठिकाणी आरपीआय आपले उमेदवार उभं करणार आहे. तुम्ही जर आमच्या शब्दावर जर मान दिला नाही तर याचे परिणाम तुम्हाला महानगरपालिकेत आम्ही दाखवणार. आपण काय निर्णय घेणार?
आम्ही एकतर पहिले स्वतंत्र जाणार आणि जर महायुतीतले घटकले जे असतील ते जर तयार असतील आमच्याबरोबर तर त्यांनाही मदत करू, नाहीतर मग आम्ही तर बंड करणारच आहोत. ही तितकंच खरे आहे. पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत युती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून महायुतीची घोषणा करण्यात आली. भाजप, शिंदेची शिवसेना, अजित पवारांचे राष्ट्रवादी, आरपीआयला आठवले गट या घटक पक्षांची पनवेल महापालिकेसाठी महायुती असेल. तर या महापालिकेमध्ये 78 पैकी भाजपला 71, शिंदेच्या शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला 2 तर आरपीआय आठवले गटाला 1 जागाही सोडण्यात आली आहे. 78 जागांची ही महायुती आज बऱ्याच चर्चेनंतर आज आमची फायनल झाली आहे. उद्या या सर्वांचे फॉर्म भरले जातील आणि गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जसं पनवेलकरांनी भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून दिलं त्याहीपेक्षा जास्त यश यंदा मिळवू. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटप ठरलंय. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला 33 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 19 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा, काँग्रेसला 12, मनसेला 2, समाजवादी पार्टीला 1 आणि वंचित बहुजन आघाडीला 1 जागा देण्याचं ठरलेलं आहे. उर्वरित 3 जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 9 उमेदवार जाहीर केले. त्यापैकी प्रभाग क्रमांक 143 मधून समाजसेविका संगीता कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संगीता कांबळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर इतर उमेदवार आज त्यांचा अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यात भाजप शिवसेना युतीचा सस्पेन्स हा अजूनही कायम आहे. जागा वाटपावरून स्पष्टता नसतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 25 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यापैकी 25 पैकी आतापर्यंत केवळ 7 जणांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्याची माहिती आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीमध्ये अद्यापही जागा वाटपाचं सूत्र हे निश्चित न झाल्यामुळे पुण्यातील राजकीय हालचाली ह्या अधिकच वाढताना दिसत आहेत. पुण्यामध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आलेला आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. राजकारणामध्ये कोणीही कोणाचा शत्रू नसतो असं धंगेकरांनी म्हटलेलं आहे. तर आपण शिवसेनेतच असून आपला मुलगा देखील धनुष्यबाणावरती लढणार असल्याचं धंगेकरांनी स्पष्ट केलंय. धंगेकर धनुष्यबाणाबरोबर एवढं लक्षात ठेवा. आणि राष्ट्रवादी तुम्हाला मान्य आहे का जर तुम्ही अजितदादांशी चर्चा करायला आले? राजकारणामध्ये कोणाचं वाळू आवडत नसतं. राजकारणात आपला मित्र कोणी होऊ शकतो. तुमचे नेते वरच्या बंगल्यावर जाऊन बसले होते, मात्र त्यांना कुठेही दाद दिली नाही असं देखील सांगितलं. मला काय माहिती नाही दाद दिली अगर नाही दिली, पण माझा मुलगा आणि माझे सगळे कार्यकर्ते हे धनुष्यबाणावर लढणार आहेत. पुण्यात आंदेकरांच्या विरोधामध्ये भाजपकडून अद्याप उमेदवारच नसल्याची माहिती मिळते. हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी तुरुंगातच ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. पुण्याच्या गणेश पेठेतील प्रभाग क्रमांक 24 मधून ब आणि क गटातून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. मात्र ब आणि क गटासाठी आंदेकरांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांना तयार करणं हे भाजप नेत्यांसाठी आव्हान ठरतंय. महायुती जाहीर होणारी कोल्हापुरातली पहिली महापालिका ठरलेली आहे. कोल्हापुरात महायुतीचं जागा वाटप करण्यात आलंय. कोल्हापुरात भाजप 36 तर शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी 15 जागांवरती लढणार आहे. कोल्हापुरात 2 दिवस मॅरेथॉन बैठका झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी युती झाल्याचं सांगत जागा वाटप केलंय. तर या जागा वाटपामध्ये कोल्हापुरात भाजप मोठा भाऊ ठरलाय. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत महायुतीच्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे. आज 81 उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे. भारतीय जनता पार्टी 36 जागांवर निवडणूक लढवेल, शिवसेना 30 जागेंवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी 15 जागेंवरती निवडणूक लढवेल. प्रत्येक प्रभागामध्ये बहुतांश प्रभागामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. कोल्हापुरात महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर होताच भाजपमध्ये नाराजीचं नाट्य उफाळून आलं. भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांनी पक्षानं तिकीट नाकारल्याच्या निषेधार्थ थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय. आर्थिक परिस्थितीचं कारण देत उमेदवारी नाकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केलेला असून पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
खरंच आहे ते, पक्षानं तसंच केले, आत्मदहन करण्यासारखंच केले. एक स्त्री पक्षासाठी एवढं काम करते, पक्ष बघते, तरीही पक्ष काही निर्णय घेत नाही त्याच्यावरती. मला माहीत नाही कोणत्या पक्षातल्या कोणत्या नेत्यांनी माझं तिकीट कापले, त्याच्यावरती मी नाराज आहे. कालपर्यंत नाव होतं, दुपारपर्यंत माझं नाव कट केलं जातं आहे, ते मला कुणी माहीत नाही कुणी केलं. कोल्हापुरात प्रभाग क्रमांक 5 मधील काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलाय. प्रभाग क्रमांक 5 हा काँग्रेसचे नेते सतेज पाटलांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते. सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा राजकीय खळबळ उडालेली आहे. अवघ्या 4 दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केलेले माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी आता पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसीच्या तयारीत आहेत. या घडामोडींमुळे पक्षातच मतभेद हे उफाळून आलेले असून शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी या प्रवेशाला तीव्र विरोध करत थेट राजीनाम्याचा इशारा दिलाय. दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापुरात ठाण मांडून पदाधिकाऱ्यांची मनधरणी करत आहेत. कोल्हापुरात एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या एकमेव नगरसेवकाचं तिकीट पक्षानं कापलं आणि त्यामुळे माजी नगरसेवक राहुल चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते हे नाराज झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय द्यावा अशी विनंती राहुल चव्हाण यांनी केली आहे. अचानक माझ्यावर एक स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कट होतंय, म्हणजे माझा गळा कापल्यासारखा केलेला इथे. मला एवढंच म्हणायचं आहे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून, ही माझी बातमी, हे माझ्यावर जे अन्याय झालेला आहे हे आमचे डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक आहेत. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची गर्दी झाली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी भाजपकडून खबरदारीचा उपाय, सर्व इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. 10 ते 12 वर्ष झालं भाजप पक्षात आम्ही एकनिष्ठाप्रमाणे काम करतोय. जो काम करेल त्याला भाजप पक्ष न्याय देणार 100%. ह्यात काय तिळीतकी शंका नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला 100% पक्षानं न्याय पक्षाकडून न्याय मिळेल. आम्हाला पक्षाचा आदेश म्हणून आम्ही सर्वजण फॉर्म भरतोय. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या उमेदवाराचा आम्ही काम करायला तयार आहे. सांगलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मोठा राजकीय निर्णय घेतलेला आहे. सांगली महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागांवरती शिवसेना स्वबळावरती निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महायुती करण्याचा प्रयत्न केला, मात्र सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे धनुष्यबाण या चिन्हावरच सर्व जागांवरती उमेदवार हे उभे केले जातील असं त्यांनी सांगितलंय. तर कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही असा ठाम इशारा देखील शिवसेनेनं दिलाय. शिवसेनेचा योग्य मान सन्मान, योग्य जागा या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत, परंतु तसं होताना दिसत नाही किंवा तसं झालेलं नाही. आणि म्हणून शिवसेनेनं या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व वॉर्डमध्ये जेवढ्या जागा आहेत त्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती लढवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये महानगरपालिकेच्या जागा वाटपावरून सुरू असलेला संघर्ष आणि दोन्ही पक्षांकडून सन्मानजनक वागणूक न मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी ही घोषणा केलेली असून राष्ट्रवादी जालना महानगरपालिकेमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार आहे. तर भाजपनं स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जागा वाटपामध्ये भाजप सर्वाधिक जागांची मागणी करत असल्यानं महायुतीमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे युतीची चर्चाही फिसकटली. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना लवकरच त्यांच्या युतीची अधिकृत घोषणा करणार आहे. नाशिकमध्ये महायुतीचं गणित हे बिघडलेलं असलं तरी मवियानं मात्र समीकरण जुळवून घेतलंय. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष हे एकत्रित लढणार असून त्यांनी तशी रणनीती देखील ठरवलेली आहे.
नाशिकमध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राहुल दिवेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यांच्यासह आशा तडवींनी देखील अर्ज दाखल केलेला आहे. नाशिकमध्ये महायुतीचे चित्र हे अस्पष्ट असताना देखील शिवसेना उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. गणेश मोरे आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. गणेश मोरे प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवणार आहेत आणि याआधी काँग्रेस नेते शाहू खैरे, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार नितीन भोसले यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे ते नाराज झाले होते. नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. आमदार देवयानी फरांदेंच्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ठेवण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वानं घेतलेला आहे. भाजपनं ठरवलं की आमदार आणि खासदारांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नाही आणि या निर्णयामुळे देवयानी फरांदे यांचा मुलगा उमेदवारी अर्ज मागे घेण्यामध्ये आलेला आहे. आमदार देवयानी फरांदेंनी देखील पक्षाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. याच निर्णयामुळे नाशिकमधील आमदार सीमा हिरेंची मुलगी देखील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहणार आहे. पक्षानं घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. भारतीय जनता पार्टीने केंद्रातून असा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार, खासदार आणि मंत्री असलेल्यांची मुलं जी आहेत ती महानगरपालिका असली किंवा ह्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये निवडणूक लढणार नाहीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जो काही उमेदवारी अर्ज जो आहे तो निश्चित स्वरूपामध्ये तो परत घेतला जाईल. नाशिकमध्ये शिवसेनेच्या विलास शिंदेंनी शक्तीप्रदर्शन करत प्रभाग 8 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नुकताच विलास शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. यावेळी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनकर पाटील यांनी देखील शक्तीप्रदर्शन केलं. अहिल्यानगरमध्ये एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालाय. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती फिसकटलेली असून शिवसेना एकनाथ शिंदे गटानं स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. 8 दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांना अपयश आलेलं असून शिवसेनेच्या 24 जागांच्या मागणीला मित्रपक्षांचा प्रतिसाद मिळाला नाही. विद्यमान नगरसेवकांना देखील उमेदवारी देण्याची तयारी नसल्यामुळे शिंदे गटानं वेगळी चूल मांडलेली असून स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही कमी दिसताच इच्छुक उमेदवार कलाबाई शिरसाटांचे डोळे पाणावले. स्थानिक ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांमुळे उमेदवारी गेल्याचा आरोप करताना त्यांना अश्रू अनावर झाले. पक्षाकडून न्याय न मिळाल्यास उपोषण करत आत्मदहनाचा इशारा देखील त्यांनी दिला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.